हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता जो थोडासा जास्त लेट झाला होता, त्यामुळे जरी कुणी बघितलं नसेल पण ज्या माझ्या मैत्रिणी बघतात ना त्यांनी ना मला प्लीज रिप्लाय द्या की नक्की काय करू मी, कारण इथं पण माझं बरोबर चालतं. आज तसं नाही म्हणलं तरी म्हणजे सगळं काम बघत बघत मला किती 600 650 झालं आजचं दिवसाचं. पण काय होतं माहिती आहे का, आजचं कस्टमर ना तर 6 किलोमीटरवरून इतकं लांबून आलं होतं की जाता जाता आतमध्ये वळून येऊन म्हणजे डांबरीपासून थोडंसं आतमध्ये मी घरामध्येच गाळा बांधलेला आहे, तर तिथं येऊन त्यांनी माझ्याकडून सामान नेलं. तर एक साडी, एक ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज पीस आणि एक फॉल म्हणजे विकला मी आज. तर तसं बरं का, जसं चालतं आहे बरं का चांगलं. पण काय होते मला ना असं वाटतं आहे रस्त्याच्या कडेला असलं जास्त इफेक्ट पडेल माझ्या दुकानावरती किंवा माझ्या ह्याच्यात ना म्हणजे वाढेल. म्हणून म्हटलं मी की मला असं वाटतं की बघितलं पण इथल्या चौकातल्या गाळ्यांना ना बघितलं मी, तर 4,000 रुपये भाडं आहे त्याला. असं मला वेगळंच कसं तरी झालं. 4,000 रुपये भाडं. मी इतक्या दिवस म्हणजे 2 वर्ष झाली मी गाळा बांधलेला, पण मला एवढं नव्हतं माहीत की एवढं जास्त भाडं घेतात म्हणून. आता वाढलं असेल कदाचित, पण ह्याच्या अगोदर खूप जास्त मला ना फक्त 1,000 भाडं माहीत होतं, पण 4,000 भाडं हे लई खूप जास्त म्हणजे जास्त होते. तर इथून 3 किलोमीटर पवईमध्ये रस्त्याच्याच कडेला गाळा येतं. तर तिथं चौकशी केली, माझी मैत्रीण राहते तिथं, तिला मी चौकशी करून विचारलं. तर ती म्हटली 2,000 रुपये भाडं आहे आणि डिपॉझिट काय थोडंसं घेत्याला. तर म्हणून म्हणलं तिथं बघावं मी, कारण माझं चाललं आहे की मला दुकान माझं बाहेर न्यायचं आहे. किराणाचं मी इथंच आईंना टाकून देणार आहे, आईंना ठेवणार आहे घरी राहणार ना आता, आणि देणार आहे त्यांना इथं हे करून. म्हणून म्हटलं की आता नक्की काय करावं मला काही समजेना झालं आहे. आणि 2,000 रुपये भाडं म्हटल्यावर मला जास्त टेन्शन आलं. मला वाटलं इथं एखादा 1-1.5 म्हणजे 1-1.5पर्यंत मी असं विचार केला होता, 1-1.5 फक्त भाडं असेल. पण इथं चौकात इतकं जास्त भाडं आहे, खूप जास्त भाडं आहे. आणि त्यामुळं म्हटलं मग जाऊ दे मग तिकडं भाड्याचं म्हटल्यावर मला वाटलं आमचे हे काय म्हणतात. पण त्यांनीच विचारलं काल आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हाच विचारलं तिथं भाडं किती आहे. तर तिथं 4,000 रुपये भाडं, 40,000 रुपये डिपॉझिट सांगितलं. तर माझं तर इच्छाच गेली माझी की बाहेर गाळा घेऊन हे करायचं आहे. पण काय होतं, थोडंसं आतमध्ये असल्यामुळं ना थोडासा प्रॉब्लेम येतो मला. तर काही काहींना तर माहीतच नाही अजून की माझं दुकान आहे म्हणून. म्हणून म्हटलं की घ्यावं बाहेर गाळा. तर ह्यासाठीच म्हटलं तुम्ही पण मला तुमचं सजेस्ट करा, तुमचं काय असेल ते मत. मला ना खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण ज्याला त्याला म्हणजे असं म्हणतात ना 10 तोंडांना नाही चाललं की 10 तोंडांची वेगवेगळी उत्तरं येतात. म्हणून म्हटलं तुम्ही पण मला सांगा. माझं झालं बरं का, मला ना इच्छा आहे माझी बाहेर गाळा असायला पाहिजे. पण जर दुसरं कोणाचं काही म्हणजे म्हणणं असेल तर आपण त्याच्या पण विचार करतो ना, बाबा हे असं म्हटलं ती तसं म्हटलं, आपण केलं तर म्हणजे योग्य असेल का, बरोबर असेल का. मला थोडीशी भीती वाटते, कारण असं डिसिजन आपण घेताना थोडासा विचार करून घेतो ना. कारण आपण एवढा जास्त माल भरणार जास्त, आणि जर नाही चाललं तर मग त्याच्यामुळे टेन्शन येतं. रस्त्याच्या कडेला आहे त्यामुळं ना रहदारी आहे तिथं, कारण मी तिथनं रोज येऊन जाऊन करते. रहदारी आहे तिथं, गाळा आहे तिथं मोकळं पडलेलं. तर म्हणून म्हटलं गाळा घ्यायचा होता. आणि मी जरी गेली कधी गाळा बघायला तरी मी तुम्हाला सांगेल. आज गेलं ते पंधाऱ्यामध्ये येताना त्यांना सांगितलं चौकशी करायला, तर बघू कसं चौकशी करतात. त्यांचं काम एकदम स्लो असतं, त्यामुळे मला एखादं काम असं घेतलं म्हणलं ना हातात, मला ते पूर्ण केल्याशिवाय असं हे होत नाही. म्हणून म्हटलं मी बघावं अगोदर काय होतं आहे ती, आणि म्हटलं तुमच्याशी पण बोलून बघावं. कारण कालचा व्हिडिओ ना खूप जास्त लेट झाला, आणि मी ठरवलं की आता रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा म्हणून. तसं ठरवून तर काहीच होत नाही, पण म्हटलं चला आता करूया अपलोड. आता आहे वेळ तर परत जर वेळ नाही भेटला तर मग ठीक आहे बाबा, काहीतरी येईल करता. पण आहे वेळ तर मग म्हटलं तुम्हाला विचारावा. तर प्लीज मला सांगा म्हणजे नक्की मी काय करू. आणि माल पण तसा भरावा लागणार आहे जास्त. म्हणजे बाहेरचा घेतला तरी 3-4 लाखाचा तर माल पाहिजे दुकानात. तर बघू काय होतं ते, आधी गाळा तर घेऊ द्या. आणि म्हणजे असं दुसऱ्यांची दुकानं माहिती नाही, काचेचा दरवाजा वगैरे हे भारी वाटतं तसं ते दुकान. तर म्हणजे माझं पण तसंच थोडंसं होईल खर्च, पण मी पण आता तसंच ठरवलं की मी त्या टाईपमध्ये थोडंसं करणार आहे. आता नाही झालं लगेच तरी चालेल, पण बाहेर काढायचं आहे इथून, कारण मला माल पण भरायचा आहे. आणि आता किराणाचा माल आणायचा होता, कारण मी तर आईंना मी रानात नाही पाठवणार त्यांना, आता मी घरीच ठेवणार आहे त्यांना, कारण मला जास्त लोड होतो. आणि
आता आरूची पण शाळा भरली उद्यापासून, तर म्हणून म्हटलं चला आपण आता काय करावं. आणि मला ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, गाळा म्हणजे बघून येऊन आता ती कधी घ्यायचं का नाही तो नंतरचा विषय. पण मला ना काही करायचं ना ते मार्गशीर्ष महिना ते यायच्या आतमध्ये करायचं आहे. कारण जरी गाळा जरी घेतला तरी मला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारीच त्याचं काय पण करायचं. एका महिन्यातल्या म्हणजे त्या महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी केलं तरी चालेल, पण गुरुवारीच करायचं आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार धरावायचं आहे बरोबर. कारण मी जेव्हा माझं म्हणजे CRP म्हणून काम झालं होतं तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारच होता आणि ते महिना जानेवारी होता. 2021ला 1 तारखेलाच माझं काम झालं होतं जानेवारीच्या. आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. म्हणून माझ्या पण डोक्यात चाललं आहे की मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असला तर उत्तमच, अति उत्तम. पण जर नाही समजा काही प्रॉब्लेम आला तर अख्ख्या महिन्यातला कुठलाही गुरुवार असला तरी चालेल. कारण आपला उपवास असतात आणि चांगला दिवस असतो. म्हणून त्यांना मी म्हणलं आहे अमावस्येच्या आधी बघा करून काय होतं आहे ते. पण आता त्यांना पण खूप जास्त कामं वाढल्या त्यांची, म्हणून माझं पण राहतं आहे काम मी करायचं. आणि मी परस्पर जाऊ नाही शकत की म्हणजे तुला जायचं तूच जा. म्हणून आपलं त्यांना कसं ओळखीने थोडंसं कमी झालं भाडं किंवा डिपॉझिट वगैरे कमी झालं तर म्हणून मी त्यांना म्हणते की करा. कारण आपल्या एवढं काही जेंट्स लोकांशी ओळखी नसतं तर म्हणून म्हटलं तर सांगा मला बरं का नक्की काय होतं आहे ते. म्हणजे मी बाहेर गाळा घेऊ का नको हे एक तुम्हाला मी प्रश्न विचारला होता. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या लवकरात लवकर. आणि मी तर बघतेच आहे होतं आहे का नाही ते. झालं तरी सांगेल, नाही झालं तरी सांगेल. तर चला, नाही झालं तर आहेच की आपलं आहे चालू आहे, आणि झालं तर चांगलंच आहे. फक्त मी इथलं फर्निचर नेणार आहे, इथलं हे काउंटर वगैरे इथंच ठेवणार आहे. नवीन काउंटर घेणार मी, सेकंड हँडच घेणार पण नवीन घेणार आहे. तर हे पण सगळं सेकंड हँडवालंच आहे. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. बाय.